हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारती चव्हाण. भारती आयडियाजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज मी आपणास कळण्याच्या भाकरीचे पीठ कसे तयार करायचे त्याचा व्हिडिओ बनवणार आहे. ह्या भाकरीमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ही भाकरी आपण चटणीसोबत, ठेच्यासोबत, भरीतसोबत खाऊ शकतो. आता या भाकरीसाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता बघूयात. ते आपण 1 किलो ज्वारी घेतलेली आहे. ही ज्वारी मी स्वच्छ करून घेतलेली आहे. आता सर्वात आधी मी ज्वारी घेणार आहे. त्यानंतर मी काळे उडीद घेतलेले आहेत. तुम्ही याच्याऐवजी उडीद डाळही वापरू शकता. तुमच्याकडे जर उडीद नसतील तर तुम्ही याचा डाळीचा वापरही करू शकता. हे 1/2 किलो उडीद घेतलेले आहेत. हे मी त्यात मिक्स करते. त्यानंतर 1 टेबलस्पून बडीशोप घेतलेली आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून धणे घेतलेले आहेत आणि अर्धा टेबलस्पून मेथी घेतलेली आहे. हे जे सर्व साहित्य आहे हे व्यवस्थित मिक्स करून हे गिरणीवरून मध्यम आकारात दळून आणायचे आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, अशा प्रमाणात दळून आणायचे आहे. आणि त्यानंतर या पिठाची भाकरी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. अशा प्रकारे मी कळण्याचे पीठ दळून आणलेले आहे. मध्यम आकारात दळलेले आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही. आता यात आपण मीठ घालून भाकरी करायची. आता एका भाकरीसाठी आपण हे पीठ घेतलेले आहे. त्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. हे उडीद घातल्यामुळे थोडेसे चिकट असते पीठ, त्यामुळे त्याला खूप रगडायचे आहे. जितके तुम्ही रगडणार पीठ तितकी तुमची भाकरी छान येईल. प्रकारे पीठ टाकून भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची आहे. काठावरती बारीक थापायचे आहे आणि मध्ये सुद्धा व्यवस्थित थापून घ्यायचे आहे. कुठेही जाड राहू द्यायची नाही भाकरीला. इकडे आपण तवा तापवून घेतलेला आहे. नंतर भाकरीला अशी हातावरती घेऊन अशी पिठाचा भाग वरती करून व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. त्यानंतर भाकरीला पाणी लावायचे. आपण व्यवस्थित बघून घ्यायचे आहे सर्व बाजूने भाकरी शिजली आहे का, त्यानंतरच तिला उलटवायची आहे. आता खालून भाकरी शिजलेली आहे. आता आपण तिला उलटवून घेऊया. सर्व बाजूंनी व्यवस्थित शेकायचे आहे. त्यानंतर आता हा भाग आपण खाली घेऊ आणि गॅसवरती शेकून घेऊ. अशा प्रकारे छान अशी भाकरी झालेली आहे. ही भाकरी मी आता उघडून दाखवते. अगदी व्यवस्थित भाकरी झालेली आहे. आता याच्यावर तेल टाकून चटणी, ठेचा याच्यासोबत तुम्ही तिला खाऊ शकता. वरती ठेचा, लोणचं असं अप्रतिम लागेल. अशा प्रकारे मी तुम्हाला भाकरी बनवून दाखवलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले भाकरी बनवण्यामध्ये तर मला कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आपण या पिठाची पुरीसुद्धा बनवू शकतो. या पिठामध्ये आपण कळण्याच्या पिठामध्ये थोडेसे गव्हाचे पीठ घालून आणि मीठ घालून याच्या पुऱ्याही बनवू शकता.
याच्या पुऱ्या खूपच अप्रतिम लागतात. तुमच्या मुलांना तर त्या नक्की आवडतील. मुलं भाकरी खायला कंटाळा करतात, त्यामुळे तुम्ही ह्या पिठाच्या पुऱ्यासुद्धा बनवू शकता. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.